नमस्कार बैलगाडी मालक, स्वागत आहे तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आलो आज मोजे कदमवाडी निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी. महाराष्ट्रातलं एक जुनं पारंपरिक नामवंत मैदान म्हणून ज्या मैदानाची ओळख असं कदमवाडीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान येत्या 20 ऑगस्ट रोजी गुरसाळी फाटी या ठिकाणी संपन्न होते. या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत ग्रामस्थ यात्रा कमिटी उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेणार आहोत या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा. पोपट खाशाबा कदम. दादा काय सांगाल, वय किती आपलं आता? माझं वय 73 आहे. 73 वय दादा. कदमवाडी निमसोड गावातले ज्येष्ठ नागरिक आहेत. हा. तर दादा बैलगाडा शर्यतीच्या संदर्भामध्ये काय सांगाल, किती वर्षाची परंपरा आहे? ही आमची आता परंपरा आहे. 40 वर्ष झाली त्याला. बर. आम्ही आम्ही आता पहिल्यापासून जुन्या काळापासून आम्ही भरपूर असे नावं सांगू शकतो. तेव्हापासून आम्ही ही परंपरा चालू ठेवलेली आहे. काय सांगाल, जुन्या आठवणी काय सांगाल या मैदानातल्या? कोणकोणते इथं नंदी धावून गेले? नंदी जुने बैलगाडी मालक कोण कोण सहभागी व्हायचे या मैदानासाठी? आमच्या मैदानामध्ये GP पाटलापासून भिवाना चोराडे, सदाशिवगड, तानाजी अण्णा पाटील जिंती, शारदा पाटील पुणे, पंढरीनाथ फडके, अशी भरपूर अशी नावं सांगता येतील. आणि कशी मैदान पार पाडायची जुनी? आम्ही असे आमचं कधी एवढा 40 वर्ष होत झाली, आमचा कधी सुद्धा आमच्या ह्याच्यावर भांडण तंटा कधी काय झाला नाही. आम्ही अन्याय सुद्धा केलेला नाही. एकदम पारदर्शक आणि पारदर्शक शिस्तबद्ध मैदान भरवलेलं आहे. काय आव्हान करताल सगळ्या बैलगाडी मालकांना तुम्ही? त्यांना आता आवाहन करतो की त्यांनी आम्हाला आता या यात्रेनिमित्त आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त लोकांनी नोंद करून घ्यावी. चालतंय, धन्यवाद दादा. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. संग्राम कदम, कदमवाडी. बरं दादा, काय सांगाल, ह्यावेळेस भव्य दिव्य असं नियोजन करण्यात आलंय, कशा पद्धतीने नियोजन सुरू आहे गुरसाळ्याच्या फाटीवरती? पूर्णपणे नियोजन झालेलं आहे. फाटीची पण तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. तर आता मैदानात स्वरूप काय, आदत आहे, ओपन आहे, दुसरा आहे? मैदान ओपनचं आहे. बरं, ओपनचं मैदान घेत आहे. बक्षीस रचना ह्या वर्षी कशी ठेवण्यात आली? बक्षीस प्रेशर सांगतो मी. पहिलं बक्षीस आहे 1,11,000 रुपये. दुसरं बक्षीस आहे 91,000 रुपये. तिसरं बक्षीस आहे 71,000 रुपये. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे 51,000 रुपये. परत 41,000 रुपये, 31,000 रुपये, 21,000 रुपये, 11,000 रुपये अशी बक्षीस आहेत. आणि क्वार्टर फायनलला प्रत्येकाला 5,000 रुपये मानाचा गुलाल आणि चषक आहे. बरं, आणि प्रवेश फी किती? 1100 रुपये प्रवेश फी. 1100 रुपये प्रवेश फी. ऑनलाईन नोंद चालू झाली का दादा? हो, ऑनलाईन नोंद 13 तारखेपासून चालू झालेली आहे. लॉट कधी काढले जातील? 19 तारखेला संध्याकाळी 5 वाजता लॉट काढली जाते. काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना मैदानात ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये? गाडा मालकांनी लवकरात लवकर नोंद करून यात्रा कमिटीला सहकार्य करावे अशीच हीच विनंती करतो. काय आव्हान कराल, कारण आता मानाचं मैदान आहे, तुमच्या गावची परंपरा आहे. ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त प्रत्येक वर्षी मैदान घेतलं जातं. आता बंदीपासून 5 वर्ष आहे, हो, खंड पडत नाही. काय आव्हान कराल बैलगाडी मालकांना, मैदानासाठी महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्याला दिला जाणार आहे? तर गाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करावी. यात्रेचं जुनं आणि पारंपरिक मैदान आहे, तरी सर्वांनी नोंद करून सहकार्य करावं. मित्रांनो, आपल्यासोबत कदमवाडी गावचे सुपुत्र आणि ज्यांची तनमन धनानं कायम गावासाठी म्हणजे मैदानासाठी एक उत्सुकता असते ग्रामस्थांसोबत, ते हायटोन हायक्रेस टेलरचे सर्वा बालचंद्र कदम साहेब आपल्यासोबत आहेत. साहेबांच्याकडून आता पूर्ण आपण राहिलेला आढावा जाणून घेऊ. साहेब नमस्कार. नमस्कार. काय सांगाल साहेब, आता परंपरा 40 वर्षाची आहे, महाराष्ट्र केसरी किताब आहे आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन असतं. कदमवाडी म्हणलं की या वर्षी कसं कसं नियोजन असणार आहे, बैलगाडी मालकांना काय सांगाल? ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त हे मैदान आयोजित केलं जातं दरवर्षीप्रमाणे. याही वर्षी आम्ही भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यत नियोजन केलेलं आहे. आणि पाठीमागच्या वर्षी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व खटाव तालुका या संघटनेनं आम्हाला पाठीमागच्या वर्षी महाराष्ट्र केसरी किताब बहाल केला. त्याबद्दल मी दोन्ही संघटने मतलब खटाव तालुका आणि महाराष्ट्र राज्य या अखिल भारतीय संघटनेचं मी आभार व्यक्त करतो ग्रामस्थांच्या वतीनं. काय सांगाल कदम साहेब, हे मैदान कुठल्या विभाग मर्यादित होईल? हे पश्चिम महाराष्ट्र विभागीय मर्यादित मैदान होणार आहे. याची सर्व बैलगाडी मालकांना नोंद घ्यायची आहे. नक्कीच साहेब, आता थोडं मी मैदानाचं यावर्षी कसं कसं नियोजन असणार आहे फायनलच्या बैलगाडी मालकांना, महाराष्ट्र केसरी मैदान असल्यामुळे काय काय किताब दिला जाणार आहे? काय ह्या वर्षी आम्ही पाठीमागच्या वर्षी पण चषक दिले होते. ह्या पण वर्षी आम्ही मोठे असे महाराष्ट्र केसरी मैदानाला साजेसे असे आम्ही चषक देतो. या 1,11,000 पहिलं बक्षिसाचं स्वरूप आहे, शेवटचं 11,000 आहे. आणि प्रत्येकी क्वार्टर फायनलला प्रत्येकी 5,000 देऊन मानाचा गुलाल आणि चषक आम्ही देऊन सन्मान करणार आहे.
नक्कीच. बैलगाडी मालकांना लक्षात घ्या, यावर्षी कदमवाडीकरांच्याकडून या ठिकाणी मानाचं चषक, महाराष्ट्र केसरी मानाचं चषक, फायनल आणि क्वार्टर फायनल विजेत्या त्या बैलगाडी मालकांना मानाचं प्रत्येक एक गुलाल आणि या ठिकाणी जे सन्मानपत्र असतं महाराष्ट्र केसरीचं ते फायनलच्या बैलगाडी मालकांना देऊन सन्मान होणार आहे. कारण मानाचं मैदान आहे आणि मित्रांनो, जुनी पारंपरिक जे मैदान आहेत ती या ठिकाणी काय ना काहीतरी वेगळं पण प्रत्येक वर्षी असतं. साहेब, थोडक्यात विचारायचं म्हटलं तर मैदान नावासाठी की पैसे कमवायसाठी? ही आता सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, ही 40 वर्षाची परंपरा आहे आणि हे मैदानामध्ये कधी चिटिंग होत नाही, कोणावर अन्याय केला जात नाही. आम्ही आमच्या ज्येष्ठ लोकांचा आम्ही आभार मानतो की आम्हाला हे मैदान परंपरेनुसार भरवण्याची आम्हाला संधी दिली आणि आम्ही पारदर्शक आम्ही मैदान करतोय. त्यामुळे संघटनेनं आम्हाला पाठीमागच्या 3-4 वर्षापूर्वी आम्ही एक बैल एकदाच पळेल हा कदमवाडीने पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा नियम आणला आणि तो नियमाला बऱ्यापैकी म्हटलं सगळ्याच लोकांनी बैलगाडी मालकांनी आम्हाला छान असा प्रतिसाद देऊन तो आता नियम अंमलात पण आला. त्याचबरोबर ती कदम साहेब, यावर्षी झेंडापंच म्हणून कोण काम पाहणार आहे? झेंडापंच म्हणून धनोडे बापू कोरेगावचे आणि बो आपले पेडगावचे हे दोघ जण झेंडापंच म्हणून काम पाहणार. समालोचन कोण कोण करणार आहे? समालोचन आमचे पेडगावचे सुनील दादा मोरे सरकार, त्याच्यानंतर विकास सर जगदाळे, गणेश तांबे सर आणि तात्या प्रताप तात्या जांजोरने. त्याचबरोबर दादा, यावर्षी सुद्धा महाराष्ट्रातील यावर्षी सुद्धा तमाम बैलगाडी चालक मालकांना उत्सुकता लागून राहिलेली की कदमवाडीकरांचं हे मैदान आहे, महाराष्ट्र केसरीचा मागच्या वर्षीच तुम्हाला किताब बहाल करण्यात आला आहे, त्यामुळे ह्यावेळेस रेकॉर्ड ब्रेक नोंद होणार आहे. जर 800+ गाड्या आल्या तर कसं काय नियोजन करण्यात आलेले? 800+ गाड्या नियोजनात आम्ही सकाळी लवकर 7ला फेरा आम्ही पहिला सोडू आम्ही आणि 10 फाट्या आहेत, 10ने गट सोडायचा आम्ही तसा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर 2-2:30 वाजेपर्यंत गट सगळे काढून घ्यायचा प्रयत्न करू आम्ही. आणि लॉट कधी काढले जातील? लॉट 19 तारखेला 5 वाजता लॉट काढले जातील. त्याचबरोबर आता महाराष्ट्रातली एक नामांकित फाटी ती म्हणजे गुरसाळकरांची ही फाटी, ह्या फाटीवरती तुमचं दरवर्षी मैदान होत असतं, तर यावेळेस इथली स्थिती काय, पाऊस वगैरे कसा काय? पाऊस नाही, आणि जरी पाऊस आला तरी इथल्या फाटीला काही प्रॉब्लेम येत नाही. उभ्या पावसात काही वेळ मैदान पण झालेत इथं आणि फाटीचा पल्ला 900 फुटाचा आहे. मधलं दोन्हीच्या फाटीमधलं अंतर 15 फुटाचं ठेवलेलं आहे आम्ही. खाली एका वेळेस किती गट थांबू शकतात साधारण? एका वेळी 10 गट थांबू शकतात. निकाल रेषेस पुढे किती जागा आहे थांबायला? भरपूर आहे, मग कमीत कमी 1 किलोमीटर आता ह्या वर्षी आम्ही जागा ठेवलेली आहे. आणि दोन्ही बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड असेल साधारणतः? 700 फूट बॅरिकेड असेल. ज्या दिवशी मैदान संपन्न होईल त्या दिवशी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी, ॲम्ब्युलन्स आणि बैलगाडी चालक मालक आणि बैलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल का? सगळी व्यवस्था आम्ही अगोदर करून ठेवलेली आहे आणि त्या वर्षी सुद्धा आम्ही त्या दिवशी आम्ही सर्व बैलगाडी मालकांना आम्ही विनंती करू की आम्ही एका बाजूला कुठेतरी आम्ही ते पाण्याची सोय करू आणि दवाखान्याचे जे डॉक्टर वगैरे आहेत त्यांची उपस्थिती अनिवार्य आहे त्या दिवशी. आता हे महाराष्ट्र केसरी किताबाचं मैदान आहे, खटाव तालुक्यातलं एक मोठं मैदान म्हणून याच्याकडे पाहिलं जातं, त्यामुळं महाराष्ट्रातल्या विविध भागातून या ठिकाणी प्रेक्षक दाखल होणार आहे पाहण्यासाठी. तर पुढे निकाल रेषेसमोर कसं काय नियोजन केले गर्दी कंट्रोल करण्यासाठी? गर्दी दरवर्षी आमच्या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे की गर्दीमुळे कोणत्याही बैलावर आजपर्यंत अन्याय झालेला नाही. तसे आमचे कमिटीचे जे पंच असतात आणि जे युवक वर्ग आहे ते सगळे फाटीवरती तैनात असतात, जेणेकरून कुठल्याही बैलावरती कोणत्याही बैल मालकावरती बाबा कुठलाही अन्याय होता नाही अशा पद्धतीने नियोजन असते. त्याचबरोबर दादा, आता या मैदानाचे नियम अटी कशा असतील? नियम अटी अखिल भारतीय संघटने बैलगाडी संघटने महाराष्ट्र राज्य आणि खटाव तालुका यांनी जे नियम अटी घालून दिलेले आहेत त्या अटीनुसारच आम्ही मैदान करणार आहोत आणि त्या अटी सकाळी मैदानात एकदा पुकारले जातील, त्याप्रमाणेच मैदान होईल. सुरू होण्याच्या अगोदर समालोचकांच्या मार्फत लाईव्ह ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस पुकार दिला जाईल. काय आता सध्या परिस्थिती काय, किती गाड्यांची नोंद झाली? एक 20-22 गाड्यांची नोंद झालेली आहे. म्हणजे प्रतिसाद सुरू आहे, नोंद व्हायला सुरुवात झाली. बघा मित्रांनो, लवकरात लवकर नोंद करा. आणि दादा, काय आव्हान करताल तुम्ही तमाम बैलगाडी चालक मालकांना? तमाम बैलगाडी मालक आणि चालकांना आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर तुम्ही नोंद करून आम्हाला सहकार्य करायचं आहे. कारण की ह्या वर्षी आता काय झालं की मालकाचं नाव बैलाचं नाव, मालकाचं नाव बैलाचं नाव असं टाकण्यामध्ये थोडा वेळ जातो या. बरोबर. आणि शेवटच्या दिवशी एवढा वेळ भेटत नाहीये. मुलं काय आता एकच मैदान असते आमचं, त्यामुळे मुलांना प्रॅक्टिस नसते जास्त नोंद करून घ्यायचं. वर्षात एकदाच कदमवाडीचं एकच मैदान होतं. असं काय पैसे कमवाय कधी कोणी घेत पण नाही आणि काहीच नाही असं. आणि यावेळेस तुम्ही सन्मान चिन्ह, चषक सुद्धा सुंदर असे केलेत. हो. आणि ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहेत. अतिशय सुंदर असं त्यांनी नियोजन केलेलं आहे.
तर अजून काय आव्हान करताल इतर सगळ्या घटकांना जे खाद्य विक्रेते इथे खाद्य स्टॉल लावणार आहेत विक्रेत्यांना आम्ही सांगू इच्छितो की फाटीच्या मागे म्हणजे निकालची रेषा आहे त्याच्या पाठीमागे सर्वांनी आपले स्टॉल लावायचे दुकानाचे बरं. आणि आपला कचरा आहे तो आपल्या येताना आपले ते डस्टबिन घेऊन यायचे त्या डस्टबिनमध्येच कचरा टाकायचा आहे नाहीतर कमिटीच्या वतीने काहीतरी योग्य ती कारवाई केली जाईल कारण काय प्रत्येक वेळी घन कचरा तयार होत असतो आणि ते शेतकऱ्यांना त्रास होत असतो त्या गोष्टीचा आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक बी रोड आणाला तरी असं काय नाही नाहीये काहीच नाही ज्या धोकादायक ठिकाणी घटक. तांत्रिक त्रुटी आहेत अडचणी आहेत अडथळे आहेत, हे मैदान सुरू होण्याच्या दिवशी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल हो अगदी आणि आता सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळं या मैदानाच्या अपडेट योग्य वेळी योग्य त्या दिवशी प्रसिद्ध केल्या जातील सगळ्या हो, आपल्या मार्फत हो. चालतंय धन्यवाद. नाव सांगा आपलं. महादेव यादव वय किती दादा? 47. 47 वय. म्हणजे तुम्ही विषित असाल तेव्हापासून सुरुवात झाली मैदानाची आहे की नाही? हो काय अनुभव सांगाल, जुने काय अनुभव आहेत तुमचे? जुना अनुभव आता पहिलं जे पळत होते त्यावेळेला आम्ही गट पडायचो बर आणि गट तसं पडून शिला आम्ही गट तयार करायचो. गट किती गाडी पडायचो. जमायची हो पूर्वी? पूर्वी 300-200 गाडी जमायची. चांगली गाडी गाडी जमायची जमायची चांगली. आणि वर्षात एकदाच मैदान असं वर्षातनं एकदाच मैदान. कुठला काळ बघितलाय? आता तुम्ही आपली सातारा छकडी बघता बैलगाडी ती बरोबर, हा. त्याच्या अगोदर कुठल्या गाड्या बघितल्यात? कशी मैदान व्हायची? जुने गाडी कशी असायची? गाडी आता वयस बारीक आहे त्या छकडी, बर त्यावेळेला वयस मोठ्या होत्या, मोठ्या होत्या. हा. बरं, मोठ्या चाकाच्या असायच्या. मोठ्या चाकाच्या. बरं, आणि लाकडी गाडी? आकडी गाडी. लाकडी गाडी असायची. लाकडी. बर हम्म. मित्रांनो, जुना काळ सांगतायत बाबा. तर यावेळेस कसं काय परवानगी वगैरे कुठपर्यंत आले काम? परवानगीचे टप्प्यात आले. बर. परवानगी सोमवार पातूर टाकून देऊ आपण. बर, बैलगाडी मालक चालकांना आणि ड्रायव्हरांना काय सूचना कराल? बैलगाडी मालक चालकांना लवकरात लवकर नोंद करून घ्यायची. बर, आणि चालकांना ड्रायव्हरांना काय सूचना? ड्रायव्हरांना सांगण्यात येईल की बैलाच जर मार खान केलीस हा. तर गाडी बाद करून पाठवली जाईल माघारी. बर, म्हणजे एकदम कडक आणि शिस्तबद्ध मैदान बघायला मिळेल. हो. बरं, चालतंय. धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत कदमवाडी गावातील ज्येष्ठ झेंडा पंच महादेव भाऊ कदम आहेत. दादा नमस्ते. हा नमस्ते. दादा काय सांगाल, वय किती आता तुमचं? माझं आता 71 चालू आहे. 71 चालू आहे. किती वर्षापासून झेंडे टाकले तुम्ही? 25 वर्षापासून. 25 वर्षापासून. म्हणजे सगळी मैदानं तुम्ही बऱ्यापैकी सगळी हँडल केलेत हो. कदमवाडीची. हो. बरं. दादा, जुना अनुभव काय सांगाल? जुन्या काळात पट्टी वगैरे होती का हो? पट्टी नव्हती, ते जे नांगरच तास असायचा झाड. नांगरस तास असेल, फक्की वगैरे टाकायची का? नाही, फक्त तासावर. हा मागे एक पुढे एक. बरं. आता सगळं बदललं का हो रूप? हा सगळं बदललंय हे सगळं. कॅमेरा होता का पहिला जुना खाली? नाही काय नाही. मग कसं असायचं काय? पुढे पट्टी ते पंच होते ना, इकडे 4 तिकडे 4 त्या फाटीवरती. म्हणजे खाली सुट्टीला पण असायचे का? हा सुट्टीला बी 2-2 असायचे. बर बर, गाडी पुढे मागे आहे काय बघाय बघायला म्हणजे. आणि तेव्हा निकाल द्यायचा का तसं? म्हणजे हो. खालनं लवकर सुटली तर गाडी मग ती बादच करायची ना, बादच नाही तर करायची. परत पळवायची मागे घेऊन. बर बर. दादा, आता जुना अनुभव काय सांगाल? कोणकोणते जुने बैलगाडी मालक तुमच्या मैदानात इथं येऊन सहभागी होऊन गेलेले? जुने काय नावं सांगताल का? ते जुने म्हणजे भगवान दादा, JP पाटील कराड, जिंती, बर शारदा पाटील, बर. आणि जुना फडके. जुना एखादा किस्सा आठवतोय का? एखादा कुठला बैल उभं राहत नव्हता सुट्टीला, खाली ताप द्यायचा, एखादा किस्सा आठवतो? ते काय सुट्टी टायमामध्ये म्हणायचे की आमची गाडी फिरून आली की झेंडा टाका तुम्ही. बर 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 तर आम्ही तसं टाकत नव्हतो ना. बर ती बर. गाडी उभीच करायची सगळ्यांनी. सगळ्यांना लाईनीत उभी करायची. हो. बर. बघा मित्रांनो, जुना अनुभव सांगितलेला आहे. तर काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना? तुम्ही मोठ्या संख्येने यावं. कदमवाडीचं जुनं मैदान आहे, पारंपरिक आहे. तरी तुम्ही गाडीची नोंद लवकर करून आपलं सहभागी व्हा याच्यामध्ये आणि सहकार्य करा आम्हाला. चालतंय. धन्यवाद दादा. हा.